मीन राशी, आता तुम्ही 25 तारखेपासून रडल्याशिवाय राहणार नाही, तयार राहा. मीन राशी एक अशी राशी जी सृष्टीच्या शेवटी असते, पण तिच्यामध्ये संपूर्ण विश्वाची अनुभूती सामावलेली असते. या राशीचे जीवन म्हणजे एक आध्यात्मिक यात्रा, ज्यात अश्रूंचे आणि आनंदाचे किनारे एकमेकात मिसळलेले असतात. 2026 वर्षात पहिल्या 6 माहीत, विशेषतः 25 तारखेनंतर मीन राशीच्या जीवनात अशा काही घटना घडणार आहेत की ज्यामुळे त्यांचे डोळे हे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. पण या अश्रूंमध्ये दुःख नाही, तर ते असतील परमसुखाचे, आत्मशांतीचे आणि ब्रह्मविश्वासाचे अश्रू. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यभाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 1, ग्रहस्थितीचा महायोग. मीन राशीच्या आयुष्यातील संक्रमण बिंदू. 2026च्या मार्च महिन्यात एक अद्भुत योग तयार होतोय. गुरु मीन राशीत प्रवेश करतोय आणि नेपच्यून त्याच राशीत स्थिर होतोय. गुरु म्हणजे ज्ञान, विस्तार आणि आध्यात्मिक उन्नतीचा प्रतिनिधी. नेपच्यून म्हणजे स्वप्न, भ्रम, आदर्श आणि आत्मिक तेज. जेव्हा ही दोन्ही ग्रह एकत्र मीन राशीत येतात तेव्हा काहीतरी विलक्षण घडतं. या ग्रहस्थितीमुळे मीन राशीच्या लोकांच्या जीवनात असे प्रसंग येतात की जिथे ते अनेक जुन्या गोष्टींचा निरोप घेतील. त्यांनी जे दुःख, धोके, गुपित वेदना सोसल्या आहेत त्याचं आता एक नवं रूप समोर येईल. या वेदनांमधून एक नवा अर्थ, एक नवीन ऊर्जा आणि एक दिव्य प्रकाश त्यांच्या आत्म्यास जागृत होईल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 2, ब्रह्मदेवांची योजना गुपित उलगडणार आहे. मीन राशी ही ब्रह्मदेवाच्या योजना पूर्ण करणारे अंतिम पात्र असतात. ते स्वतःहून काही मागत नाही, पण ब्रह्मांड त्यांच्या शुद्धतेमुळे त्यांना गूढ योग देतात. 25 तारखेनंतर मीन राशीच्या जीवनात काही अशी गूढ प्रचिती येईल जिथे त्यांना असं वाटेल की हे सगळं आधीच ठरलं होतं. भूतकाळात ज्या गोष्टी त्यांनी गमावल्या, त्या नात्यातील तुटलेले धागे, अपूर्ण स्वप्न, आर्थिक नुकसान आणि आपलेपणाचा विसरलेला स्पर्श, हे सर्व आता ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने परत येईल. पण यावेळी ते अधिक परिपूर्ण आणि सशक्त स्वरूपात परत येईल. त्यांनी केवळ भूतकाळ परत मिळणार नाही, तर नवीन भविष्यकाळ घडण्याची देखील संधी मिळेल. नंबर 3, ज्योतिषशास्त्रातील योग अश्रूंच्या माध्यमातून परिवर्तन. 25 तारखेच्या सुमारास चंद्र हा मीन राशीत येतो आणि चंद्रगुरु नेपच्यूनचा त्रिवेणी संगम हा तयार होतो. यामुळे मीन राशीच्या लोकांच्या अंतर्मनातील गूढ ऊर्जा ही जागृत होते. त्यांच्या स्वप्नांमध्ये सत्याधिक स्पष्टता येते. दिवसाचे जर काही विचार करत असतात, त्यांचे संकेत रात्रीच्या स्वप्नातून त्यांना मिळतात. या कालखंडात मीन राशीचे लोक खूप भावनिक होतात. कधी कधी त्यांना असेही वाटेल की ते कुठल्या तरी अदृश्य शक्तीकडून चालवले जात आहेत. त्यांना अचानक एखादी व्यक्ती फोन करेल जी त्यांचं आयुष्य बदलून टाकेल, किंवा जुनी अपूर्ण गोष्ट परत समोर येईल आणि त्या प्रसंगातून अश्रू उघडतील. पण हे जे अश्रू दुःखाचे नसतील, हे असतील मुक्ततेचे, शांततेचे आणि ब्रह्मतत्वाशी एकरूप होण्याचे. नंबर 4, मीन राशीच्या अंतःकरणातील गूढ उलगडणार. मीन राशीच्या लोकांचे अंतःकरण हे सागरासारखे असते, खोल, शांत आणि गूढ. पण आतापर्यंत त्यांनी त्यांच्या भावनांना दाबून ठेवलं होतं. त्यांनी अनेक गोष्टी सहन केल्या न बोलता. आता मात्र 25 तारखेनंतर त्यांची भावना एक एक करून बाहेर येणार आहे. ते जणू एक आत्ममुक्तीचा प्रवास करणार आहेत. कुणीतरी त्यांना समजून घेईल, त्यांच्या वेदना ऐकून घेईल आणि त्यांना असं वाटेल की हो, मीही प्रेम करायला पात्र आहे. त्यांची रचना काहीतरी सृजनशील घडवेल. एखादं पुस्तक, एखादी कविता, संगीत किंवा आध्यात्मिक कार्य ते स्वतःला पुन्हा नव्याने ओळखतील. नंबर 5, अश्रूंचा अर्थ स्वप्नपूर्तीचा क्षण. मीन राशीने आयुष्यात अनेक स्वप्न पाहिली होती, त्यापैकी काही अपूर्ण राहिली. काही हास्य केलं गेलं, काहींना वेळ मिळाला नाही. पण 25 तारखेपासून असा काळ येईल की हे स्वप्न एकामागोमाग एक पूर्ण होऊ लागतील आणि त्यांना समजेल की हे सर्व ब्रह्मांडाचं नियोजन होतं. जेव्हा ते पहिलं स्वप्न होतं तेव्हा त्यांचे डोळे अश्रूंनी भरतील आणि हा क्षण केवळ त्यांच्यासाठी असेल. ते ज्यावेळी स्वतःवर विश्वास ठेवला नव्हता, त्याच्या पलीकडे जाऊन ब्रह्मांडाने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, हेच त्यांना जाणवेल. आणि त्या जाणीवीमुळे त्यांच्या आत्म्यातून आनंदाचे अश्रू येतील, जे थांबणार नाहीत.
अंतिम रूपांतर उपाय आणि ब्रह्मतत्वांशी एकरूपता. या प्रवासाचा अंतिम टप्पा म्हणजे पूर्ण आत्मबोध. 25 तारखेनंतर मीन राशीच्या लोकांना आपलीच नवीन ओळख सापडेल आणि ती ओळख अधिकच प्रकाशमान, अधिकच शुद्ध आणि अधिकच दिव्य. आता त्यांच्या जीवनातील अनेक गुप्त उलगडतील. त्यांचा अर्थ ते वर्षानुवर्ष शोधत होते हे होईल शांतपणे व खोलवर. आता आध्यात्मिक उपाय. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दररोज 108 वेळा उच्चारावा. एका शांत ठिकाणी बसून एके दिवशी एकटे बसून जुने पत्र, जुने स्वप्न किंवा जुन्या आठवणींना सामोरं जावं. त्या क्षणांमध्ये डोळ्यात येणारे अश्रू तुमच्या आत्म्याची शुद्धी करतील. चंद्रग्रहण किंवा पौर्णिमेच्या दिवशी गंगाजल किंवा स्वच्छ पाण्यात पाय भिजवून बसावं. त्यावेळी केलेली प्रार्थना ब्रह्मदेवाकडे थेट पोहोचते. अमावास्येच्या रात्री सफेद कपड्यात बसून शांत मनाने तुमच्या आयुष्याच्या दिशेने पुनर्विचार करावा. आता रत्न व रंग. मोती मन शांत ठेवण्यासाठी. आता अंतिम संदेश. ब्रह्मतत्वाशी एकरूपता. हे लक्षात ठेवा, मीन राशीचा जन्म दुःख घेण्यासाठी नाही तर त्यातून उद्धार होण्यासाठी आहे. तुमचा प्रत्येक अश्रू ब्रह्ममंडळात एक संदेश पाठवतो आणि आता त्या संदेशांना उत्तर मिळणार आहे. 25 तारखेपासून हे उत्तर तुमच्या आयुष्यात उतरू लागेल. तुम्हाला जे वाटलं की हरवलं आहे ते परत मिळेल, अधिक चांगल्या स्वरूपात. तुम्ही जिथे थांबलात तेथून पुढे जाण्यासाठी ब्रह्मदेव स्वतः मार्ग दाखवतील. ही केवळ भविष्यवाणी नाही, ही तुमच्या आत्म्याची पुनर्जन्माची तयारी आहे. आपण तयार आहात का? कारण आता अश्रू थांबणार नाहीत. आनंदाचे, मुक्ततेचे आणि आत्मप्रकाशाचे हे अश्रू. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.